नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. शंकर भट्ट श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपूरला आला. त्याने श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धा भावनेने स्पर्श केल्यानंतर त्याच्या शरीरातून काळे शरीर बाहेर पडले. श्रीपाद प्रभू त्याला म्हणाले, शंकर भटा, प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये देहामध्ये एक पापी पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो. तुझ्यातील पापी शरीर माझ्या स्पर्शाने बाहेर पडले आहे. आता तुझ्या शरीरामध्ये असलेला पुण्य पुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला आहे. श्रीपादांनी त्या पापी पुरुषाला आपल्या नेत्रातून निघालेल्या अग्नीमध्ये भस्म होण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे तो अग्नीमध्ये भस्म झाला. श्रीपाद प्रभू म्हणाले, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशाने बांधून ठेवतात. त्यांच्या या निरपेक्ष भक्तिभावाने मी भुलून जातो. श्रीपादांनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना प्रसाद वाटला. त्यावेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचा एक भक्त तेथे आला. श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता. त्याला भक्तिमार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. श्रीपादांनी त्याला चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला व त्याला सांगितले, गुरुचरण, तू कित्येक दिवसपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरुशरणम स्वामी शरणम, श्री गुरुशरणम स्वामी शरणम असा नामोच्चार करीत होतास. आज तुला गुरूंच्या करकमलांमधून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेले गुरुतत्व आता तू शंकर भटाला सांग. गुरुचरण हा व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशमध्ये गावोगावी फिरत असे. एकदा फिरता फिरता तो पिठापूर या गावी येऊन पोहोचला. गावामध्ये आल्यानंतर बापन्नार्युलूच्या घरी गेला. त्यावेळी अंगणामध्ये श्रीपाद प्रभू बापन्नार्युलूच्या म्हणजे त्यांच्या आजोबांच्या बरोबर बसले होते. नेहमीप्रमाणे श्रीपाद प्रभू अंगणामध्ये एका काटेरी झाडाला पाणी घालत होते. बापन्नार्युलू श्रीपादांना म्हणाले, अरे श्रीपादा, तू या काटेरी झाडाला पाणी का बरे घालतोस? पाणी घातले नाही तरी ते झाड वाढणारच आहे. यावर हसून श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे साधे काट्यांचे झाड नाही आहे, तर हे आपल्या कुटुंबातील पूर्वजन्मीचे विश्वावधानी आजोबाच आहेत. त्यांनी मागील जन्मी काही पापे केली असली तरी त्यांच्या कर्माचा वाईटच भाव नाहीसा करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आजोबा, तुम्हाला माहिती नाही, पण हे विश्वावधानी आजोबा जेव्हा जिवंत होते ना, त्यावेळी देवांना न आवडणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत. व्यंकटश्रेष्ठी व नरसिंहस्वामी कडे आम्ही एकत्र केलेले जेवण आजोबांना कधीच आवडत नसे. एवढेच नाही तर गावातील ब्राह्मण कुटुंबांना व इतर लोकांना रागारागाने ते टोचून बोलत असत. काही लोकांना बहिष्कृत करीत व त्यांना वाईट वागणूक देत असत. एवढेच नाही तर एकदा त्यांनी कहरच केला. भारतीय संस्कृतीमध्ये
आई वडील किंवा आजोबा निवर्तल्यानंतर त्यांची व्यवस्थित उत्तरक्रिया करावी लागते. ती न केल्यास त्याची वाईट फळे भोगावी लागतात. त्यांनी हे कार्य केलेच नाही आणि म्हणून त्यांना या जन्मी काट्याच्या झाडाचा जन्म प्राप्त झाला आहे. हे सर्व ऐकल्यावर तेथे असलेल्या गुरुचरणाने श्रीपादांच्या पायांवर नम्रपणे मस्तक ठेवले व श्रीपादांचा आशीर्वाद घेतला. श्रीपाद काटेरी झाडाच्या रूपातील विश्वावधानी यांना म्हणाले, आजोबा, हा गुरुचरण दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या पूर्वजन्मीचा पुत्र आहे. त्याच्या हाताने श्रद्धापूर्वक तुमची उत्तरक्रिया करून घेत आहे. असे केल्याने तुमची सर्व कुकर्मे नष्ट होऊन तुमचा उद्धार होईल. आणि झाडाजवळ उभ्या असलेल्या गुरुचरणला ते म्हणाले, चल उठ, हे काटेरी झाड येथून उपटून घे. आपण योग्य ठिकाणी त्यास अग्नी देऊन उत्तरक्रिया करून घेऊ. हे ऐकल्यानंतर विश्वावधानीच्या रूपाने या झाडामध्ये असलेला प्रेतात्मा म्हणाला, यापेक्षा माझे सद्भाग्य ते कोणते. भारतीय संस्कृतीमध्ये महान सिद्ध पुरुषाला अग्नी दिल्यानंतर त्याची पवित्र विभूती आपण कपाळाला लावतो. थोड्या वेळानंतर स्मशानामध्ये जाऊन गुरुचरणाने त्या काटेरी झाडाला अग्नी दिला व घरी आल्यानंतर त्याची विभूती त्याने कपाळाला लावली. तात्पर्य: श्रोतेहो, आपल्या कळत न कळत आपल्या हातून वानर, सर्प, गाय या पशूंची हत्या झाल्यास श्रद्धापूर्वक त्यांचे दहन करावे व न चुकता उत्तरक्रिया करावी व त्यानिमित्त अन्नदान करावे. त्यामुळे पापकर्मांचा नाश होऊन प्राण्यांना सद्गती मिळते. श्रोतेहो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का? आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोतेहो, माझी कथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.